शाळेमध्ये शाळेमध्ये फायदा झाला सर. क्लासमध्ये पेपर ते सोडवण्यामध्ये खूप फायदा झाला सर. अच्छा, नवोदयचं तुला पहिल्यांदा किती मार्क्स यायच्यात आणि आता किती पडतात सर तिथं? पहिले 76 60 येत होते. आता हा हा 96 अच्छा, त्याच्या आसपास आहे. वेलकम, स्वागत आहे आपलं आजच्या या पॅरेंट्स अनुभव मीटिंग मध्ये. तर आजच्या मीटिंग मध्ये जो विद्यार्थी आपल्याला गेल्या 4 महिन्यापूर्वी जॉईन झाला होता, आयान अलीम शेख, आणि त्याचे पालक या मीटिंगला उपस्थित आहेत. आणि या परिवारामध्ये आपले जॉईन कसे झाले, या ऑनलाईन माध्यमातून ते कसे जॉईन झाले आणि त्यांना काय अनुभव आला हे आपण त्यांनाच विचारूया. वेलकम सर, नमस्कार शेख सर. तुम्ही मग हे जॉईन कसा झाला आणि तुमचं, आणि तुम्ही एक शेतकरी कुटुंबामधून आहात, लातूर मधून. तर तुम्हाला ऑनलाईन वगैरे असं वाटलं नाही का की कसं जॉईन करायचं किंवा अभ्यास कसा होईल नवोदय विद्यालय अशा परीक्षांना? काय सर, तुमचं फेसबुकच्या माध्यमातून माहिती भेटली हा सर. आणि पुन्हा ती नंबर ती व्हॉट्सअपला हे केल्याच्या नंतर तुमचा मेसेज आला मला वेबिनार सेमिनारचा. आणि हा हा तुमचा हा तो तास तुमचं जे आम्ही संभाषण ऐकले, समजा तुम्ही कसे आम्ही शिकवतो, हम्म कसे मुलांना प्रॅक्टिस करून घेतो, तुम्ही जे आम्हाला पटवून सांगितलं त्या हम्म हिशोबाने तुमचा आम्ही डेमो क्लास घेतला. हम्म तुम्ही जे पण त्याच्यानंतर ते 15 दिवस क्लास आम्हाला योग्य वाटले, त्याच्यानंतर आम्ही पुढे कंटिन्यू करून घेतो. हो. खूप त्यावेळेस आम्ही पॅरेंटिंग म्हणजे क्लासमध्ये येण्याच्या अगोदर त्याची काही 1000-1500 तुमची 1000 रुपये फी होती, त्याच्यामधून तुम्ही 10 दिवस क्लास केले आणि हो नंतर हो तुम्ही पुढे आला. हो हो सर. आणि जवळजवळ 4 महिने आज झालेले, उद्या आपल्या मुलांचे पेपर पण आहेत. हो. तर ऑनलाईन माध्यम आणि ऑफलाईन तुम्ही आता आपण ऑफलाईन पण आपण करत असतो तयारी मुलांची. तर मग ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला असं काय वाटलं ह्याच्यामधून की, किंवा तयारी कशी झाली तुम्हाला असं काय वाटतंय तुमच्याबद्दल, किंवा त्यातून काय नाही त्यामध्ये फरक आला का, हे महत्वाचं, त्यामध्ये काहीतरी फरक झाला का मुलामध्ये? नाही, आम्हाला सर फरक जाणवलाच नाही. ऑफलाईन सर्किट तुम्ही जे ट्युशन जे घेतला, ते ऑफलाईन सर्किट घेतला, जवळजवळ 2-2 तास पिरियड, 2-2.5 तास, 2-2.5 तास मला खूप म्हणजे भारी वाटलं सर. 2 तास म्हणजे क्लास घ्या विना न थकता न ही करता कंटिन्युअसली, म्हणजे हा तुम्ही विद्यार्थी थकत होते पण शिक्षण तुम्ही थकला नाही. हा 2 तास हा पिरियड केला म्हणजे आम्हाला अजब वाटायचं. हा लाईक करतात मुलं, आणि मुलं करतात त्याच्यामुळे तर आम्ही थांबतो. आता आम्हाला थांबण्याची एनर्जी तिथं मिळतच नाही. आणि आज सुद्धा आपली मुलं जवळजवळ 4 तास थांबली होती, 4-4.5 तास जवळजवळ हम्म. आजच्या दिवसाला. आम्हाला माहिती बाकी नव्हतं तुम्हाला? सर. हा आर्यमेनची माहिती, सैनिक स्कूलची माहिती, आम्हाला फक्त नवोदय माहिती होती. तुमच्या अच्छा. मार्गदर्शनामुळे आम्ही सैनिक स्कूलचा आर्यमेनचा फॉर्म भरला, परीक्षा पण दिली आर्यमेनची. हो हो. आम्हाला तो याबद्दल. हो, RMS पेपरला पण तुम्ही आला होता सेंटरला, आणि बरेचशी मुलं आज पूर्ण महाराष्ट्रामधून आपल्या तिथे जवळजवळ 45 मुलं आली होती टोटल. परत नंतर काही जणांची गाठ सुद्धा पडली नाही, टोटल हो आपल्या ग्रुपमधून परिवारामधून आले होते. मग ऑनलाईन जे आहे ते तुम्ही तसं बघितलं, पण ऑनलाईन सिस्टीम वगैरे जे आता शाळेतल्या ऑनलाईन वेगळं होतं, आणि आज आपण सुरुवात केली त्यावेळेस एवढं काही सिस्टीम नव्हते आपल्या सुद्धा, आणि 1-2 वर्षामध्ये आपण जसं सिस्टीम वाढत चालली तशी वाढवत चाललेलो आहोत. आणि उद्या पेपर आहे मुलांचा नवोदयचा, आणि तिथपर्यंत आपण मार्कांमध्ये जे काय आपलं घरचं टाइम टेबल किंवा जो आपला पॅरेंटिंग ग्रुप आहे त्याच्यामध्ये काही चर्चा होते, किंवा घरी टाइम टेबल कसं असलं पाहिजे मुलाचं, याबद्दल अजून सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या ह्याच्यामध्ये सांगू शकता? नाही नाही सर, आम्ही एक घरच्यांचा रिचार्ज मोबाईल त्यांच्याजवळ दिला मुलाजवळ. हा शेड्यूल आम्ही म्हणजे पहिल्यांदा सुरू तुमचं आपण संध्याकाळचा पिरियड करतो, संध्याकाळी 7-7:15 शाळा सुरू होती. हा हा पुन्हा आम्ही 15-20 दिवसापासून शाळा बंद करून कंटिन्यू आपले टेस्ट आणि केस चालू केले, मॉक टेस्ट हम्म आणि पिरियड टोटल शाळा अच्छा. म्हणजे बंद केली. 20-25 दिवस आपण शाळा बंद केली नाही, टोटल आपलाच अभ्यास चालू केला टोटल. हम्म डाऊट वगैरे काय व्हॉट्सअपला पाठवितात, दुसरे मुलं काय सोडून देत होते, कधी तुम्ही सोडून देत होता. हम्म ओके. आणि म्हणजे आता हे ऑनलाईन माध्यमातून जे पालक हे वेबिनार पाहत असतात त्यांना माहित नसतं की हे पुढे जाऊन क्लास कसे असतात, किंवा या परिवारामध्ये काय चालतं, किंवा अशा बऱ्याच गोष्टींची माहिती नसते. तर त्यांना तुम्ही काय सांगू शकता की ऑनलाईन माध्यमातून एखादे समजा इथं जॉईन होत असतील, किंवा त्याच्या अगोदर त्यांना काय तुम्ही सांगू शकता की हे कसं राहू शकतं पुढं? नाही नाही, मला ऑनलाईनच्या माध्यमातून एकच सांगायचं तर, की समजा शेतकरी गरीब कुटुंब विद्यार्थी आहेत, ती समजा आता पुणे, लातूर या ठिकाणी सगळ्या ऑफलाईन भागामधून ट्युशन मुलं आहेत. साठी जाऊ शकत राहण्यात सगळ्या गोष्टी हम्म सर्वसाधारण फॅमिलीला परवडत नाही आजच्या विचार केला तर. म्हणजे हम्म खूप महागाई झाली ना आता सर. त्याच्यामुळे तुम्ही हम्म ऑनलाईन क्लास घेता, झूम मीटिंग मधून ऑनलाईन आणि ऑफलाईन एकदम सारखंच आहे सर. काही कुठलं स्क्रीन राहते आपली, टोटल तुम्ही डाऊट हो घेता, हो कुठल्या विद्यार्थी गेलं तुम्ही लगेच मी टाईप करायला होता, मग त्याचा लगेच तुम्ही प्रश्न समजून घेता. त्याच्या आल्याच्या नंतर हम्म तुम्ही त्याला सगळ्या गोष्टी म्हणजे ऑफलाईन सारख्या जवळपास आहेत, काहीच नाही समोर हो. स्क्रीन. आणि फार कमी वेळामध्ये आयनने पण तुमच्या एवढं काही अचीव्ह, म्हणजे तो तिथपर्यंत गेला सुरुवातीला. त्याचे मार्क्स किती होते आणि तो आता कितीपर्यंत जातो तुम्हाला असं वाटतं? पहिलं त्याला 60% पर्यंत येत होते मॅथचे वगैरे, आता हम्म 95 पर्यंत चाललाय सर. 95-96 समजा.
100% आणि अजून त्याच्यापाशी उद्या सकाळी 10-10:30 वाजेपर्यंत वेळ आहे. त्याच्यामुळे तो बरंच त्याच्यावर अजून तो काम करणार आहे आणि त्याच्यापाशी एक चांगली ह्या वर्षी संधी आहे मुलांना चांगल्या प्रकारे त्यांनी केलेले म्हणजे मुलांनी करणं महत्वाचं होतं. पुढचं रिझल्टचं तर मी सांगितलं की ते महत्वाचं नाही आपल्याला ते लागल नाही पुढचा विषय आला. पण इथपर्यंत मुलांनी केलं हे फार महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. अजूनही कसं सर 5वीला असतो तो 8वी-9वीच्या विद्यार्थ्याच्या आताच गणित खोलीतो सर ती. अच्छा. म्हणजे गणित बेस्ट म्हणजे आहे. खूप एमपीएससी युपीएससी टाईपची गणित त्याला आता येऊ लागली आपल्या माध्यमातून. नाही चांगले चांगले. म्हणजे बाकी आयन हा सर. नवीन नवीन पालकांनी पण बाजूला थोडं बसून थोडं लक्ष केलं पाहिजे. मुलं खरंच बघतात त्या दुसरं काही करतात हा थोडं राईट. आज ऑनलाईन माध्यमातून म्हणजे आज पालकांचंही तेवढं लक्ष ऑनलाईन माध्यमातून राहतं की मुलगा नक्की काय करतोय कसं सोडवतोय पेपर सोडवलाय का नक्की त्याने पेपर बघून सोडवलाय का मनापासून सोडवलाय आणि त्यासाठी आपण लाईव्ह टेस्ट पण घेतलेले आहेत बरेच आतापर्यंत लाईव्ह टेस्ट माध्यमातून आपली मुलं कॅमेरा ऑन करून टेस्ट सोडवतात त्याचं थोडंसं अजून सिक्युअर राहतं म्हणजे थोडंसं की वेळ देऊन मुलं बसतात एवढ्या वेळ टेस्ट सोडवायला. घरच्यांचे पण मंडळीचे पण महत्वाचं आहे. पण त्याच्या मुलावर लक्ष पाहिजे. पालक जरी हो नसले तर मॉक नेमकं काय करायला आमच्या घरच्यांनी पण भरपूर हम्म. सहकार्य केलं जाईनं पण. अच्छा हो हो राईट. घरच्यांचं बाकी आपले जो परिवार आहे बाकीची मुलं पण खूप आज प्रत्येक भागामधून तुम्ही पाहिलं असेल मुलं करतात तयारी त्याच्याबद्दल काय वाटतं किंवा एकंदरीत सगळ्या गोष्टी. बघितलं आपल्याकडे ठाणे मुंबई पालघरहून सुद्धा आपल्याकडे विद्यार्थी आहेत. मला हा हो पुणे पालघर बारामती इंदापूरचं आहेत हो तिकडे. हो हो नाही आहेत करणारे आहेत पालक आणि आम्ही एक सिस्टमॅटिक पद्धतीने विद्यार्थी पुढे घेतो 10 दिवस बसून त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाहीतर चला आपलं क्लास ऑनलाईन आहे असं असं कधी घेतलं जात नाही प्रत्येकाला. समोर घेतल्यामुळे कसं विद्यार्थी दुसरं बघून येतंय का सूत्र काय बघतंय काय लक्ष आहे का नाही त्याच्यावर हालचाल काय हा पुस्तकात बघू शकतो का हो छान आहे. समजा असं आपण ऑफलाईन घेतला मग विद्यार्थी काय करायला की कुठलं बघून लिहायलाय का कुणाकडून समजून घेऊन हा लिहायलाय ते आपलं समजत नाही ना. बरोबर. समोरासमोर बसल्यामुळे आपल्या आपण कळते काय करतोय काय नाही. अच्छा आयनलाच विचारू सर आपण आयन तुला काय या 4 महिने तू क्लास करतो तुला काय फायदा झाला का याच्यामध्ये काय तुला वाटलं याच्यामध्ये. शाळेमध्ये शाळेमध्ये फायदा झाला असं क्लासमध्ये पेपर ती सोडवण्यामध्ये खूप फायदा झाला सर. अच्छा नवोदयचं तुला पहिल्यांदा किती मार्क्स यायच्यात आणि आता किती पडतात सर तसं. पहिले 76 60 येत होते आता हा 90 हा 96. अच्छा त्याच्या आसपास आहे आणि उद्याच्या पेपरसाठी माझ्याकडून तुला शुभेच्छा. थँक्यू तर सर. आणि अजून तुला भविष्यामध्ये काय असं वाटतं तुझं काय टार्गेट आहे का ठरवलंय का तू असं पुढे काय कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं तुला काय असं ठरवलंय का. सर आता नाही ठरवलं. नाही काय अच्छा पुढे जाऊन निश्चित ठरेल काहीतरी आणि ही जी तू तयारी केलेली आहे नवोदय वगैरे सैनिक स्कूल मिलिटरी स्कूल त्याचा तुला पुढे फायदा होईल अजून तू म्हणशील की बरं झालं दिलं तर आणि त्याच्यामध्ये तुला त्याचा अनुभव 100% येईल. ठीक आहे हो शुभेच्छा माझ्याकडून तुला. थँक्यू. ठीक आहे सर अजून तुम्हाला काही सांगायचं असे शेवटचे शब्द सांगू शकता आणि आपण थांबूया. काय नाही सर एवढंच सांगायचं तुम्ही भरपूर सहकार्य समजा केला. नाही नाही बघा आज करणारे पालक असतील तर त्याला काही अडचण नसते करणारे आहेत तुम्ही म्हणून इथपर्यंत आपण आलेलो आहोत. हे घेऊन चालेल सर धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आज आपण जो आपला फीडबॅक या ठिकाणी दिलेला आहे